इंग्लिश ग्रामर या विषयावरती जी आपली पहिली नोट्स आहे उपलब्ध मार्केटमध्ये शाश्वत अकॅडमी इंग्लिश नोट्स या नावाने, त्याचा दुसरा भाग म्हणजे दुसरं एडिशन मी आज आणलेला आहे. आज तर प्रिंटिंगला गेलेलं आहे, म्हणजे इथून पुढे 8 दिवसात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल. या सेकंड एडिशन मध्ये मी नेमकं एक्झॅक्टली काय ऍड केलं आहे. तर पहिला एडिशन म्हणजे ते 408 पानांची नोट झालेली आणि या नोट्स मध्ये इतकी परिपक्व आणि इतकी डिटेल आता ती केलेली आहे की त्यामध्ये प्रत्येक घटक, प्रत्येक ईच अँड एव्हरी सेक्शन हा कम्प्लीट आहे. यात मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केलेलं आहे तर सराव म्हणजेच मॅक्झिमम प्रॅक्टिससाठी वाक्य दिले आहेत. आता वाक्य आणले कुठून तर SSC, CDS, UPSC, बँकिंग आणि MPSC यांचे सर्व जे PYQ आहेत ते सगळे वाक्य मी एकत्र करून त्यांचे 2 कॉलम केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर नंतर म्हणजे नाउनच्या नंतर, प्रोनाउनच्या नंतर, ऍडजेक्टिव्हच्या नंतर, कंजंक्शनच्या नंतर प्रत्येक चॅप्टरच्या एंडला 2 कॉलम केलेले आहेत आणि एका कॉलम मध्ये इनकरेक्ट आणि एका कॉलम मध्ये करेक्ट असं एक सराव दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात नोट्स वाचल्यानंतर सराव कुठं करावा हा सर्वात मोठा क्वेश्चन मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे आला. म्हणजे नोट्स वाचले मी, रूल मी पाठ केले, आता नेक्स्ट काय, तर टेस्ट सिरीज पण तेवढी कंप्लीट होत नाही. म्हणून मी मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 50 ते 60 वाक्य म्हणजे अगदी 100 वाक्यांपर्यंत सुद्धा बरेचसे ऍडिशन यात दिलेले आहे. यात अजून एक गोष्ट मी ऍड काय केलेली आहे की हे पूर्ण नोट्सची कलरिंग आहे, 3 कलर मध्ये केलेली आहे. म्हणजे थोडक्यात कलर करण्याचं पाठीमागचं लॉजिक काय होतं की एखादा नोट्स मधला रूल तो लक्षात राहण्यासाठी बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की त्याला पेनाने रेखाटतात किंवा त्याच्यावरती बऱ्याच वेळा वारंवार अंडरलाईन करतात. म्हणजे थोडक्यात ते बॅक ऑफ द माइंड मध्ये कायमस्वरूपी लक्षात राहावं यासाठी मी काय केलं 3 कलर केले आहेत आणि प्रत्येक कलरचा युजेस हा इतका अप्रोप्रिएट आणि तंतोतंत त्याच शब्दाला केलेला आहे ज्या शब्दाला त्या वाक्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात राहण्यासाठी, एखादा पॉईंट पाठ करण्यासाठी पूर्णपणे तुमचा फोकस, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या शब्दावर जावं म्हणून ती कलरिंग मी केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे अजून यात काय ऍडिशन आहे तर यात ऍडिशन असं आहे की प्रत्येक रूलच्या खाली फक्त 3-4 वाक्य असं एक नॉर्मल रूल असतो प्रत्येक पुस्तकात मला दिसतो. तर मला ते 3-4 वाक्यांचा नियम बाजूला करून मी प्रत्येक रूलच्या खाली 8, 10, 15, 20 एवढे वाक्य मी ऍड केलेले आहे. म्हणजे थोडक्यात तो पॉइंट, तो एरिया, तो घटक इतका स्ट्रॉंग आणि इतका परफेक्ट व्हावा म्हणजे अधिक वाक्यांची किंवा इतर पुस्तकाची किंवा इतर नोट्सची तुम्हाला गरज पडली नको पाहिजे. म्हणजे 408 पानं हे सफिशियंट आहेत का तर SSC, UPSC, बँकिंग भारतात होणाऱ्या कुठल्याही परीक्षेसाठी म्हणजे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नोट्स बनवली आहे. अगदी सरळ सेवेचे लोक जे आता आपल्या MPSCच्या अंडर येणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही नोट्स आहे. म्हणजे नोट्स कोणासाठी आहे, ही ऍडव्हान्स आहे का बेसिक आहे, ते बेसिक पासून ऍडव्हान्स आहे. म्हणजे थोडक्यात ज्याला काहीच इंग्लिश येत नाही त्याच्यासाठी सुद्धा आहे आणि ज्याला ऍडव्हान्स शिकायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे. जे डिफिकल्ट नियम आहे ते एकदम सोप्या भाषेत मराठीमध्ये मी लिहिले आहे आणि इतक्या सोप्या भाषेत लिहिले की अगदी कोणी म्हणजे अगदी कॉलेजचा विद्यार्थी जरी असेल तरी त्याला ते समजतील. म्हणजे थोडक्यात ह्या नोट्स मध्ये मी परिपूर्ण अगदी भरून खूप सारा असा डेटा देण्याचा प्रयत्न केलाय की हे कम्प्लीट आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला जर बेसिक जर कम्प्लीट करायचं आहे, त्यामध्ये जर स्ट्रॉंग होल्ड करायचा, त्यावरती मार्क्स मिळवायचे आहे, अगदी रायटिंग असू द्या की तुम्ही बेसिक म्हणूया किंवा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणून द्या, त्यासाठी बेस्ट सोर्स तुम्हाला 10 पुस्तकं किंवा मोठे ह्यूज पुस्तकं किंवा फॉरेन ऑथरचे इंग्लिश टू इंग्लिश पुस्तकं वाचायची गरज नाही. या पुस्तकासाठी संदर्भ मी ऑक्सफर्ड असेल, ऑक्सफर्डची डिक्शनरी असेल, त्याचबरोबर कॅम्ब्रिजचे पुस्तक आहे आणि रेफरन्सेस पुस्तकं आणि PYQचे सगळे वाक्य त्यात अट केले आहे. सर्वात क्रुशियल पॉईंट आणि मी असं म्हणलं की USP ऑफ द नोट्स इज, या सेकंड एडिशनचा USP हाच आहे की त्यातलं एकही वाक्य सोनू, मोनू, गोनू असं नाही. त्याचं प्रत्येक वाक्य हे PYQ मधील आहे. मग SSC असेल, MPSC असेल, UPSC असेल, सरळ सेवा असेल, TCS असेल, म्हणून यातलं एकही वाक्य माझ्या डोक्यातलं नाही. या कॉपी पेस्ट मध्ये मला वेळ लागला म्हणून सेकंड एडिशनला वेळ झालाय. तर हे नोट्स अवश्य तुम्ही ती घ्यावी, नक्की वाचावी, कारण ह्या नोट्स मध्ये तुम्हाला परिपक्व कम्प्लीट पूर्ण इंग्लिश विषयाचं नॉलेज मिळणार आहे. तर हे नोट्स मला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मिळेल. मला असं वाटतं की 25 जून पर्यंत ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध व्हावे. तर तुम्ही नक्की वाचा आणि त्यावरती काही सजेशन असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.